आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। 2025 ची डच ग्रांप्री कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री यांनी। प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय प्रायमेट दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 1 सप्टेंबरला। प्रश्न 3, जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक नुकतीच कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तर त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन यांच्या। प्रश्न 4, भारती इनिशिएटिव्ह कोणत्या संस्थेने सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे एपिडाने। प्रश्न 5, कोणत्या देशाचे पंतप्रधान शेरिंग तोबगे भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे भूटान। प्रश्न 6, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील हरित वाहतुकीच्या बाबतीत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली। प्रश्न 7 पाहूया। भारताने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपले पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर दीपक मित्तल यांची। प्रश्न 8, नागरी विमान वाहतूक विषयक अलीकडच्या ईशान्य प्रदेश मंत्र्यांची परिषद कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इटानगर इथे। प्रश्न 9, भारताने चंद्रयान 5 मोहिमेसाठी कोणत्या देशासोबत अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान। प्रश्न 10 पाहूया। कोणत्या देशाने ओफेक 19 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाने। प्रश्न 11, जागतिक शाश्वतता शिखर परिषदेची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे 20वी आवृत्ती। प्रश्न 12, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण फासाईचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रजित पुन्हानी। तुमच्यासाठी प्रश्न आहे फासाईचे फुल फॉर्म कमेंटमध्ये सांगा। प्रश्न 13, कॉटन फार्मर ॲप कोणी अलीकडेच लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गिरिराज सिंग यांनी। प्रश्न 14, भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह 2025 कधी आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 1 ते 7 सप्टेंबरला। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।